चला धन्यवाद. श्रेयस प्राची 11 ओके धन्यवाद. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सामन्याला सुरुवात होते. डिंगडॉंग 11 विपक्ष प्राची श्रेयस 11 नवपाडा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय संदीप घोडके मॅन फ्रॉम बेल्ले. स्ट्राईक एंड वरती सुनील चावरी. नॉन स्ट्राईक एंड वरती अतुल म्हात्रे. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आणि काय जल्लोष. काय दाद मागितले जाते. अपील केले जाते पंचांकडे. आणि मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बर्थडे बॉय पाहायला मिळतोय. अतुल म्हात्रे कामोड्याचा वंडर बॉय. आज वाढदिवस आहे. सर्व आयोजन कमिटीकडून खूप खूप जन्मदिनाच्या शुभेच्छा. आजचा शुभ दिवस. पंचांकडे अपील मागितलं जाते परंतु संदीप घोडके एकदम हुशार गोलंदाज आहे. इकडे रिव्हर्सिपचा आसर वापरण्याचा प्रयत्न केला परंतु संदीप घोडकेने काय कट टू कट लाईन लेंथ चेंडू ठेवलाय. लगातारचे 2 डॉट चेंडू टाकलेत सुनील चावडीसाठी. इथे सुद्धा कोलवर पद्धतीचा चेंडू. अंगाचा वेध घेणारा चेंडू. लगातारचा 3रा डॉट चेंडू. पॉवर प्लेचं षटक. त्यावरती गोलंदाजाची असणारी गोलंदाजीची एक धुरा पाहायला मिळते आपल्याला. सुरेख गोलंदाजी. हलक्या हाताने खेळून काढलाय. आता मात्र कवळच्या दिशेनं संजय गाडगे आणि किरण गाडगे अशी जोडी आपल्याला पाहायला मिळत होती परंतु हा एक चांगला कलात्मक फटका पाहायला मिळाला. 4 धावांसाठी चेंडू सीमारेषा पार. चौकार. 4 चेंडू टाकलेत आणि 4 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. संदीप घोडकेच्या या चेंडूवरती मात्र एक आक्रमक पावित्रा ठरला. हा फटका मात्र याचा संदीप चावरीचा. त्याने हेरलं संदीप कुठल्या दिशेला गोलंदाजी करणारे. मग कलात्मक फटका खेळला कारण क्रिकेटचा खूप दांडगा अनुभव याही खेळाडूकडे पाहायला मिळतो. अगदी चांगलं क्रिकेट त्याच्या लाईफमध्ये प्रोफेशनल क्रिकेट तो खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पुढे एकदा संदीप घोडकेच्या या चेंडूवरती आपल्याला 4 धावा चौकार पाहायला मिळतोय. आता मात्र गलीच्या दिशेने तटवून दिलं. सहा चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येतो आणि 6 चेंडूंनंतर धावफलक जर पाहिलं तर धावफलकावरती आपल्याला 2 चौकारांच्या साह्यानं 8 धावा पाहायला मिळत आहेत. संदीप घोडकेने कमालीची गोलंदाजी केली आणि सुनील चावरीने सुद्धा कमालीची फटकेबाजी करत मात्र नक्कीच दिशा देण्याचं काम फक्त चेंडूने केले. 8 धावा धावफलकावरती लागले. आता वेळ असणारे पंचांना विनंती असणारे पंच कुठल्याही प्रकारचा वेळ न घेता तुम्ही पुढचं षटक चालू करून घ्या. 4 षटकांचा सामना आहे. यानंतरही 4 षटकांची अजून एक मॅच असणार आहे त्यामुळं वेळ घेऊ नका. जेवढा जास्त वेळ घ्याल तेवढी कमी षटकं आपल्याला पुढे खेळायला भाग पडतील त्यामुळे वेळ घेऊ नका. याच्यानंतर अतुल टू सुनील आपल्याला नवीन खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. सुनील येवले गोलंदाजी मार्कवरती सज्ज होते आणि फलंदाजी मार्कवरती आपला फलंदाज पाहायला मिळतोय अतुल म्हात्रे. या खेळाडूचा आज वाढदिवस आहे. अतिशय शुभ दिवस या खेळाडूसाठी असणारा आज हा. आणि आजच्या दिवसामध्ये खरं जर वाढदिवस म्हटला तर प्रकट दिन अतुलचा प्रकट दिन आपल्याला पाहायला मिळतोय. कशी कामगिरी केली जाणार.
टॅपिंग क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु इथे प्रयत्न फसतोय आणि सुरेख चेंडू, सूर घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल. खोलवर पद्धतीचा चेंडू, त्याला मात्र खोदून काढण्याचं काम केलं. एक धाव घेतली जाईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. ज्या एरियामध्ये संजय गाडगे आणि किरण गाडगे क्षेत्ररक्षण करत असतात त्या झोनमध्ये कधीही धाव घेण्याची कुठल्याही प्रकारची खोड केली जात नाही, कारण त्या दोन क्षेत्ररक्षकांकडे ते एक कला आहे. कामोट्यातील एक दोन चांगले क्षेत्ररक्षक म्हणून त्यांना ओळखलं जातं. सुनील चावरी डावकुरे आताचा स्ट्राईक एंड वरती खेळायला पाहायला मिळेल आपल्याला पुन्हा. सुनील येवलेचा हा चेंडू इथे मात्र पॉइंटच्या दिशेने धुडकावून दिले. त्या ठिकाणी ओमकार आहेत चेंडू खाली आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. फेकी तितकी चांगली पाहायला मिळते. अतुल आणि सुनील अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते, परंतु मोठे फटके खेळण्यापासून त्यांना रोखून धरले. आतापर्यंत मोठा फटका एकही येऊ दिला नाही. सुनील येवले गोलंदाजी एक अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि त्याला फेकून दिलाय सीमारेषा पार. सुनीलने हा टाकलाय अतुल साठी लॉलीपॉप. हा लॉलीपॉपचा फटका भिरकावून दिलाय अगदी स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते, ही चुकी झालीये, चुकीला माफी नाही आणि म्हणून त्या चेंडूवरती आपल्याला +1 +6 अशा 6 धावा पाहायला मिळतात. येणारा चेंडू फ्री हिटचा असणार आहे. पंचांनी गरगर 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 मस्तकावरती बोट फिरवत कळवलाय. फ्री हिटचा चेंडू, त्याच्यावरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. एक धाव घेतली जाते, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बघता बघता 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण. एका चेंडूवरती 9 धावा. सुनील येवलेला इथे मात्र या 9 बॉलचं प्रायचित्त भोगावं लागणार आहे. धावा मात्र आता आकार घ्यायला लागल्यात. धावा 19 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 1 कमी 20 19. इथे मात्र टॅपिंग क्रिकेट सुंदर. 2 क्षेत्ररक्षकांना हुलकावणी देत प्रॉपर गवळीचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. 1 2 3 बाउन्स. चेंडू सीमारेषा पार. चौकार. सुनील येवलेवरती आक्रमण आक्रमण आक्रमण. 23 रन. अगदी त्या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षकांना भेदण्याचं काम केलंय. सुईतून धागा हो असा मात्र नक्कीच तो फटका सजवला गेलाय अतुल कडून. आता मात्र त्याची बॅट तळपायला लागली. त्यातच आज वाढदिवस, शुभ दिवस. सुनील येवलेवरती पुन्हा एकदा मोठा प्रहार. तू डाल डाल में पात पात. अतुल म्हात्रे इथे मात्र सुनील येवलेवरती खैरात. षटकारांची बरसात. चेंडू सीमारेषा पार. षटकार. आता मात्र गणेशचे किलकिलणारे डोळे थोडेसे उघडपणे स्पष्ट दिसायला लागलेत. एकूण शिंदे मॅन फ्रॉम शिंदेवाडी गोलंदाजी करता आपल्याला तयार होताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती 3रं षटक स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीला आलेली जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये मात्र नक्कीच फटके करण्यामध्ये त्या ठिकाणी समर्थ होताना पाहायला मिळते. सुनील चावडीची बॅट आतापर्यंत थोडीशी शांत राहिली आहे. इथून मात्र प्रहार करावा लागतील आणि इथे काय पाहायला मिळते पुन्हा एकदा बिमरचा चेंडू. 1+1.
और हमारे समालोचन खेमे से गन्या बोल रहा है ये क्या कर रहा है, किधर मारना था गेंद, सुनील ने मारा किधर, लेकिन चलिए 1+1 तो मिल गया है। अब फ्री हिट का गेंद है और फ्री हिट के गेंद के ऊपर प्रहार करने के लिए सज्ज है अतुल म्हात्रे, वंडर बॉय, बर्थडे बॉय। आज काहीतरी वेगळीशी खेळी करावी लागेल, परंतु मी तर म्हणेन कुठेतरी गोलंदाजांना सुरगवसर संदीप गडकेचं षटक चांगलं तो खोलवर पद्धतीने हा चेंडू चांगला पाहायला मिळतो, एक धाव घेतली जाईल। किरण गाडगे अतिशय वेगानं, कुठलीही चुकी होणार नाही, तेवढी सुंदर फेकी, क्षेत्ररक्षणाचा अप्रतिम नजराना बहाल करतोय। पहिल्या चेंडूवर पहिला भीमर चेंडू आल्यानंतर मात्र विशालचंही कमबॅक पाहायला मिळते, मात्र सुनील येवलेकडून जी अपेक्षा नव्हती ती सुनीलने मात्र इथं जास्त धावा करण्याचं खर्च करण्याचं काम केले, तर सुनीलला कुठेतरी थोडस आता नाही, इथे झेल टिपला जाईल आणि विशाल शिंदेने मात्र सलामीला आलेल्या जोडीला तोडफोड करण्याचं काम केलंय आणि सुनील चावडीला पाठवून दिले मैदानाच्या बाहेर। इकडे मैदानाच्या आतमध्ये जरी फलंदाजांची तोडफोड झाली असली तरी इथून मात्र प्राचीन श्रेयस 11 कामोटे संघाकडून तोडफोड करण्यासाठी कामोट्याचा गतवर्षीचा कामोटे प्रीमियर लीग मधील सर्वोत्कृष्ट खेळाडू रोशन म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करतोय फलंदाजीच्या मार्कवरती। या फलंदाजाच्या झोन मध्ये जर चेंडू आले तर बिग 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 मोठे फटके पाहायला मिळतील, यामध्ये ते मात्र शंका नाही। या स्पर्धेमध्ये आपण सकाळी निकू गोवारीला पाहिलं, सोनू पाटीलला पाहिलं, आता आपण पाहतोय सुनील चावरी, बारक्या कांबळे, रोशन म्हात्रे, ही जी पंकज घाडगे, ही जी सर्व मंडळी ही आपल्या कामोटे क्रिकेट मधील रायगड प्रीमियर लीग मध्ये खेळलेली सर्व मंडळी आपल्याला पाहायला मिळते। बारक्या कांबळेचं नाव घ्यायचं राहिलं, बारक्या कांबळेने तर काय फलंदाजी केली रायगड प्रीमियर लीग मध्ये। बारक्यानं दाखवून दिलं की मी कुठल्या लेवलचा आणि काय कारकिर्दीतला प्लेयर आहे, बारक्याने त्याची कारकिर्दी गाजवली। इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, इथे रोशन म्हात्रे जाईल, किरण गाडगे चेंडू खाली झेल टिपला जाईल, बॅक टू बॅक विकेट विशाल शिंदेनं इथे मात्र प्राचीन श्रेयस 11 संघाला नाट नश्वर लवंदर लिंबू फिरवलंय आणि लगातारच्या 2 विकेट पाहायला मिळतात आपल्याला। बरंच काम या ठिकाणी संदीप बोडकेनी चांगली गोलंदाजी केल्यानंतर विशाल शिंदेने सुद्धा बरंच काम आपल्या अंगावरती घेतलंय, ओझं सांभाळलंय गोलंदाजीचं, इथे पाठवून दिले मैदानाच्या बाहेर। तिसऱ्या षटकातील 3 चेंडू पाहतोय आपण, 2 गडी मात्र नक्की तंबूच्या आसऱ्याला गेलेत आणि धावा 32 आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत, 32 रन्स। फुल टॉस पद्धतीचा चेंडू त्याला तटून दिलाय, 1 बाउन्स, चेंडू सी मा रे शा पार, चौकार, 4 धावा। फुल टॉस पद्धतीचा चेंडू परेश म्हात्रेसाठी टाकलेला हा फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि परेश म्हात्रेने मात्र नक्की त्याच्यावरती सुरेख फटका खेळलाय। विशालनं आतापर्यंत चेंडू टाकले झालेत, 4 चेंडू झालेत, 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे। परेश म्हात्रे हलक्या हाताने खेळून काढले, क्षेत्ररक्षण सुरेख 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 सुरेख, चांगलं क्षेत्ररक्षण। ते संघाची 1 धाव रोखण्याचं काम केलंय।
शेवटचा चेंडू. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 37 धावा. आमच्या बरोबर गुणलेखक म्हणून ऋषी जोडले गेलेत. आणि फुलटॉस पद्धतीचा चेंडू त्याला फेकून दिलंय सीमारेषा पार. षटकार प्लस बिमर बॉलर बाद. कारण मला वाटतं विशालचे 2 बिमर या षटकातील टाकून झालेत आणि हा षटकार आलाय म्हणजे बॉलर बाद असणार आहे. नक्कीच बॉलर बाद असणार आहे. एक चेंडू टाकण्यासाठी आता कोणाला तरी नवीन गोलंदाजाला यावं लागेल. एक चेंडू शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये नवीन चेंडू. नक्कीच चेंडू येतोय आतमध्ये. येतोय चेंडू. दुपारी 44 रन्स 44 धावा. आणि विशाल शिंदेने जे 2 बिमर टाकले बॉलर ज्यामुळे बाद झाला त्याची भरपाई काढण्यासाठी शिवालंके एक चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती. एक चेंडूवरती हा चेंडू चांगला पाहायला मिळतोय. तिथे एकदा संजय गाडगे चेंडू खाली आणि स्ट्राईक आपल्याकडे ठेवतील अतुल म्हात्रे. आणि त्या ठिकाणी 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येईल. शिवालंके एवढ्या आत्मीयतेने एक चेंडू जर टाकलाय तिसरं षटकच टाकायचं होतं. 2 बिमर आले नसते. नक्की 2 महत्वपूर्ण विकेट विशाल शिंदेने घेतल्यात. परंतु दुष्काळात 13वा महिना आणि तुळशीच्या बागेत गांजाचं झाड का उगून द्यायचं. चाललाय खेळ त्याला खेळून द्यायचं. खेळाला पुढे घेऊन जायचं. योगेश लंके गोलंदाजी मार्गवरती 4थं षटक घेऊन गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय. अतुल म्हात्रे इथे फटका सुरेख पाहायला मिळतोय. सुनील येवलेला आणि किरण इथे क्षेत्ररक्षण किरण गाडगेचं चांगलं पाहायला मिळते. फेकी अतिशय चपळाईनं. आणि काय 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 चाललंय काय बारक्यानं राग कसला काढलाय. राग ह्यो किती दिवसाचा राग होता मनात काय माहित. अगदी मागच्या काही काळामध्ये आपण पाहिलं होतं आपल्या या क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष परेश म्हात्रे यांना मात्र नक्कीच पायाला थोडीशी दुखापत पाहायला मिळत होती. परंतु आता मात्र त्यामध्ये सुधारणा पाहायला मिळते. इथे टॅपिंग क्रिकेट अतुल म्हात्रेच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक धाव घेतली परेश म्हात्रे सुद्धा अतिशय चपळाईने मात्र धावा घेताना पाहायला मिळत आहेत. आणि 2 धावा अतुल म्हात्रेच्या इथे मात्र बक्षीस लागलं होतं. प्रत्येक षटकाराला 500 रुपये गणेश खेळून आणि 2 षटकारांना 500 रुपये. पहिला षटकार आलाय. अजून एक जर षटकार मारला तर अतुल म्हात्रेसाठी गणेश यादव यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे.
योगेश लंकेवरती आक्रमण, अतुल म्हात्रे फटका चांगला आहे, शिवा लंके संजय गाडगे दोन क्षेत्ररक्षक, चेंडू खाली झेल टिपला जाईल, अतुल म्हात्रेची खेळी संपुटातील मैदानाच्या बाहेर जावं लागले, पण तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये खूप चांगलं क्रिकेट आणि चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली. 55 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात, चौथं षटक प्रगतीपथावरती असताना आणि अजून एक धडाकेबाज फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय, कामोट्यातला वंडरबॉय अर्थातच अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू दैवत म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये. गणेश यादवने टीम मात्र अगदी खूप सुरतरित्या पॅक केलेली दिसते. एक से एक तुल्यबळ खिलाड़ी इस टीम के अंदर देखने को मिल रहे. अतुल म्हात्रे आज वाढदिवस आहे आणि वैयक्तिक 38 धावांची खेळी करून तो मैदानाच्या बाहेर जातोय. चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. दैवत मातेसाठी चांगला चेंडू, उसळी घेणारा चेंडू आणि विकेटचं पतन मात्र हलकीशी बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय आणि तिथे मात्र विकेटचं पतन होतंय. योगेश लंके चांगलं षटक, रनअप अगदी आपण पाहिल्यानंतर 3 ते 4 पावलांचं रनअप, जास्त रनअप तो घेत नाही परंतु अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. पेस कमी पाहायला मिळतो पण तो टप्पा खाल्यानंतर चेंडू गिरकी घेतोय. फलंदाजाला मात्र चेंडू समजण्यामध्ये थोडासा त्या ठिकाणी प्रयत्न करावा लागतोय, तो प्रयत्न अपयशी होतोय आणि म्हणून पहिल्या चेंडूवरती माघारी जावं लागतंय. जिनेश नवीन फलंदाज पाहायला मिळतोय. जिनेशने मात्र चांगला फटका खेळलाय. सुनील येवले, किरण गाडगे आहे तिथे, एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बारक्या कांबळे चुकी करणार नाहीये आणि जिनेशला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. मला वाटतं चौथ्या षटकातील हा शेवटचा चेंडू होता. धावफलकावरती धावा टोटल जर तब्बल बघितल्या तर लागल्या गेल्या 56 धावा आणि डिंगडॉंग 11 कामोटे संघाला विजयासाठी करायच्या असतील त्या धावा 57 धावांचं लक्ष. याच्या आधी एकदा 57 धावांचं लक्ष होतं, ते 57 धावांचं लक्ष मास्टर सूर्या 11 कामोटे चेस करत असताना राहिले. मी तर आता विनंती करतोय अरविंद काका, संघ मैदानाच्या आतमध्ये आला, क्षेत्ररक्षण यांचं लावून घ्या आणि डिंगडॉंग 11 कामोटे वेळ न घेता आपण 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवा. कारण जेवढा जास्त वेळ घ्याल तेवढा स्पर्धेला उशीर होईल, तेवढी पुढची षटकं कमी होतील. स्पर्धेला अंतिम टप्प्यात ज्यावेळेस आपली टुर्नामेंटची स्पर्धा येते त्यावेळेस मात्र मग त्या स्पर्धेला काही अर्थ राहत नाही. का तर ती षटकं कमी होतात. जास्तीत जास्त षटकांचे सामने खेळवले पाहण्यासारखे सामने आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात.
मलाच नाही माहिती कोण कधी आली. अरे यंदा आलाय रे तो. यंदा आलाय. अरे आता आलाय या सीझनला लेफ्टी ना. तर चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 57 धावांचं लक्ष नक्कीच त्या ठिकाणी असणारे. 56 धावा कुठल्या होत्या? 57 धावांचं लक्ष असणारे डिंगडॉंग 11 कामोटे संघाला. सलामीची जोडी आली मैदानाच्या आतमध्ये. योगेश लंके आणि बारक्या कांबळे ही जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालाय तो गोलंदाज अतुल म्हात्रे. तर योगेश लंके आपण डावकुरे हाताचा फलंदाज पाहतोय. एक ताकदवर फलंदाज आहे. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय आणि चेंडू टाकण्यासाठी अतुल म्हात्रे सज्ज. पहिला चेंडू टाकला जातोय. ती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु जमिनीलगत चेंडू राहतोय त्या ठिकाणी आणि डॉट बॉल येतोय. पहिल्या चेंडूवरती नाव कोरलं गेलं ते अतुल म्हात्रेचं. दुसरा चेंडू कोणाचा असेल? 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. 23 चेंडू मध्ये 57 धावा कशा प्रकारे कुठल्या येणार? प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. 200चा स्ट्राईक रेट कुठल्या तरी फलंदाजाला ठेवावा लागेल. तो ठेवला जाणार का? जर त्याचा प्रश्न आहे, प्रश्नचिन्ह आहे. काय होणार इथे? मोठा फटका योगेश लंके फेकलाय चेंडू सीमारेषा पार. आड़े हाथों लिया है योगेश लंके ने अतुल म्हात्रे को. गेंद सीमारेषा रेखा के बाहर. 200चा नाही तर 300चा स्ट्राईक रेट पाहायला मिळतोय. फेकून दिले चेंडू सीमारेषा पार. 2 चेंडूवरती 6 धावा. डिंगडॉंग 11 कामोटे संघाचं खातं मात्र इथे उघडलं जात आहे. नेहमी डिंगडॉंग 11 कामोटे संघाकडून प्रथम फलंदाजीसाठी येणारा सुनील येवले पाठीमागे राहिलाय आणि योगेश लंकेला पुढे भिरकावून दिलंय. म्हणजे या खेळाडूमध्ये काहीतरी क्षमता आहे. ती क्षमता त्यानं दुसऱ्या चेंडूवरती स्पष्ट केली आहे. इरादे स्पष्ट असणार आहेत. मोठा सामना पाहायला मिळेल त्यामध्ये मात्र शंका नाही. इथे कव्हरच्या दिशेनं चेंडू 1 बाउन्स सीमा रेषा पार. उलटी गिनती चालू. 57 धावांचा पाठलाग करत असताना येणाऱ्या 21 चेंडूवरती 47 धावांची गरज. फटकेबाजी सुरू झाली आहे. इथे सुद्धा फटका चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक दूरवरती धावतोय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली. तोपर्यंत 1 धाव आणि एका धावेवरती समाधान. 4 चेंडू 11 धावा. आता ज्या बारक्यानं कामोट्याचं नाव अगदी उज्ज्वल केलं तो बारक्या येतोय फलंदाजीवरती. इथे फटका चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण एका धावेचा प्रयत्न. 1 धाव घेतली जाईल. नॉन स्ट्राईक वरती फेकी. 1 धाव पूर्ण. 12 धावा धावफलकावरती. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. पहिला चेंडू डॉट. दुसऱ्या चेंडूवरती 6. तिसऱ्या चेंडूवरती 4. 5व्या चेंडूवरती 4थ्या चेंडूवरती सिंगल आणि 5व्या चेंडूवरती सिंगल. अशा 12 धावा धावफलकावरती लागल्यात. योगेश लंके ज्यांना 11 धावा कुठल्यात तो स्ट्राईक एंडवरती आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. चांगला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. एका धावेचा नक्कीच चान्स असणारे, संधी असणारे. 1 धाव घेतली जाईल. स्ट्राईक योगेश लंकेकडे ठेवली जाईल. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये येईल संपुष्टात. धावफलकावरती धावा 13 पाहायला मिळतील. अतुल म्हात्रेचं षटक संपलं जाईल. येणारे 18 चेंडू शिल्लक असणार आहेत आणि 18 चेंडूंमध्ये गरज असेल ती आपल्याला
आमचे गुणलेखक कळवतील 44 धावांची गरज असेल. 18 चेंडू आणि 44 धावांची गरज. फलंदाजीचा क्रम डिंगडॉंग 11च्या खेम्यामध्ये परिपूर्ण आपल्याला पाहायला मिळतोय. इथे काय केलं जाणार, कुठल्या गोलंदाजाला आडव्या हाताने घेतलं जाणार हे पाहण्यासारखं असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रोशन म्हात्रे. रोशन म्हात्रेचा पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये चेंडू टाकला जातोय. हाफ ट्रॅकने पदरच्या चेंडून काय फटका सजवलाय. सीमारेषा पार चेंडू. वन बाउन्स चेंडू सीमारेषा पार. चौकार. कव्हरच्या दिशेने सुद्धा एवढे आक्रमक फटके योगेश लंके खेळतोय हे आपल्याला पाहायला मिळतंय. झेलची संधी होती, जे चेंडू जजमेंट मात्र तिथे फसलं आणि तिथे 4 धावा कुठून काढल्यात. ये गणेश यहाँ पे हमारे यहाँ पे परेशान होते हुए दिख रहे गणेश यादव. क्या पनौती लगा रखा है. ऐसा ही बात चल रहा है आप समालोचन कक्ष में. चलिए मैदान के अंदर. रोशन म्हात्रेचा पुढचा चेंडू. योगेश लंके मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू येतोय. कारण आता धावा मात्र त्या ठिकाणी अजून 40 धावा करायच्यात. मला वाटतं 16 चेंडू आणि 40 धावांची गरज. इथं मात्र चेंडूवर चांगलं तटवलंय लेफ्ट साइड स्क्वेअर लेगच्या दिशेनं आणि 1 धाव घेतली जाईल. आता रोशन टू बारक्या बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. नेहमी अगदी जय हनुमान कामोठे या संघाकडून एकत्र अगदी खेळणारी ही जोडी बारक्या आणि रोशनची आज मात्र या कामोठे क्रिकेट असोसिएशनच्या या टेनिस बॉलच्या स्पर्धेमध्ये विपक्ष पाहायला मिळते आणि एकमेकांचा सामना करताना पाहायला मिळते. आणि सामना करत असताना बारक्या वरचढ ठरतोय रोशन म्हात्रेला. स्क्वेअर लेगच्या दिशेनं गुडघा टेक तमाशा देख असा काहीसा अनोख्या शैलीतला फटका. 6 धावांसाठी चेंडू सीमारेषा पार. षटकार. इथे कोणही कमी नाही. हॅलो बोला ना. जुना बॉल नाही इथे. आमच्याकडे जुना बॉल नाहीये. आम्हाला नवीन बॉल द्यावा लागेल. चला चेंडू जातोय मैदानाच्या आतमध्ये. उर्वरित 14 चेंडूंमध्ये 33 धावांची गरज असणार आहे. मॅच अजून दोनही संघांकडे समांतरित झुकलेले. आणि मित्रांनो या मैदानावरती आपण खूप टुर्नामेंट्स बघितल्या, पाहिल्या, ऐकल्या, परंतु आजची जी टुर्नामेंट या टुर्नामेंटमध्ये एक आगळं वेगळं पारितोषिक मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपातून आपल्याला पाहायला मिळतंय. झाडे लावा झाडे जगवा असा संदेश दिला जातो. आणि इथे बारक्या कांबळे इथे जेलवण्याची संधी होत्याचं नव्हतं. आता धावाची संधी आणि धावाची संधी सुद्धा हुकली झुकली.
ते बारक्याला जीवदान, जीवन भेंडे ये क्या कर दिया. ते एक रन यायला हवी होती, एक रन आली आहे. थांबा, पाहिजे असेल तर आम्ही लगेच देऊ शकतो, आमच्याकडे जुना बॉल नाहीये बोललो आम्ही. योगेश लंके इथे फटका चांगला सजवलाय, एक धाव. मात्र मोठा फटका येताना पाहायला मिळत नाहीये, फटके मात्र थोडेसे थांबले आहेत. धावफलक आपण पाहतोय, धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 26 धावा. अजूनही विजयासाठी 31 धावांची गरज, 12 चेंडू आणि 31 धावांची गरज. 15.50 सरासरीच्या अंकाने मात्र या धावा जमवाव्या लागतील आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. कुण्या एका तरी गोलंदाजावरती आक्रमण करावं लागेल. सलामीला आलेली जोडी इथे आपल्याला खेळताना पाहायला मिळते, योगेश लंके आणि बारक्या कांबळे. स्कोर सांग. 26 झाला, 12 चेंडू 26 धावा धावफलकावरती झाल्यात आणि 12 चेंडू मध्ये 31 धावांची गरज असणार आहे. चला, माऊली 11 कामोठे संघाचा संघनायक, माऊली 11 कामोठे संघनायक आणि मोर्या 11 कामोठे संघनायक. चला, फक्त 2 षटकर राहिले, टॉस करायचं. या, चला लवकर या. आणि चला, हे षटक टाकण्यासाठी मात्र कर्णधाराने आमंत्रित केलंय दैवत म्हात्रे यांना. दैवत म्हात्रेला पहिला चेंडू टोलवलंय, एक धाव. दुर्वेश गोवरे आहे त्या ठिकाणी आणि एकच धाव. 11 चेंडू आणि 30 धावांची गरज. 2 मोठे फटके आणि सामन्याचं चित्र विचित्र स्वरूपामध्ये बदलण्याला वेळ लागणार नाही, परंतु ते दैवत मात्र तो चुकी करणार की नाही हे आपल्याला पाहायला मिळेल. मोठा फटका येणार की नाही. बारक्या कांबळे कुठल्याही क्षणाला अगदी सामन्याचं रूप बदलणारा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तो खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतो ऑन स्ट्राईक वरती. काय होणार या सामन्यामध्ये? या सामन्यामध्ये आपल्याला ज्या दोन्ही टीम पाहायला मिळत आहेत त्या दोनही संघांकडे अगदी तुल्यबळ खेळाडू आहेत. सलामीला आलेले योगेश आणि बारक्या अजूनही खेळपट्टीवरती ताबा धरून आहेत. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, पंच कळवतील अवांतरराव, इट्स वाईट बॉल. फुल टॉस पद्धतीचा चेंडू कव्हरला, 1 बाउन्स आणि तोपर्यंत एकच धाव. बारक्याने फटका चांगला सजवला होता, स्ट्रोक चांगला होता, परंतु आपल्याला फिनिश दिसले या ठिकाणी चेंडू खाली. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. डावकुरे आताचा योगेश लंके. समीकरण मात्र थोडंसं अवघड होताना पाहायला मिळते. आता इथे फटका चांगला सजवलाय, फेकून दिलाय सीमारेषेच्या पार. ज्या वेळेला या षटकाराची गरज होती त्या वेळेला हा षटकार ठोकून काढला योगेश लंकेनं. 6 धावांसाठी षटकार. आता मला वाटतं खेळ उरलाय तो, उर्वरित चेंडू शिल्लक असणार आहेत. 22 धावांची गरज असणार आहे आणि 9 चेंडू शिल्लक असणार. 9 चेंडू आणि 22 धावांची गरज आणि धाव फलकावरती धावा झाल्या त्या बिनबाद 34 धावा. दैवतवरती आक्रमण चढवलंय योगेशनं. हाही फटका चांगला पाहायला मिळतोय. अतुल आहेत त्या ठिकाणी. प्रिनेश पाहायला मिळतोय आपला जिनेश. एक धाव. 8 चेंडू आणि 21 धावांची गरज.
चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. कधी तू, कधी मी, कधी डॉट चेंडू, कधी षटकार, कधी वार, कधी वाईड, कधी प्रतिहल्ला, प्रतिवार पाहायला मिळतोय. पहिल्या फेरीचा सामना जरी असला तरी फायनल मॅच पेक्षा सुद्धा कमी नाही हे चित्र या मॅच मध्ये पाहायला मिळते. बारक्या कांबळे इथे समालोचन कक्षाकडे चेंडू, बारक्या बारक्या कांबळेला जीवदान. प्रिनेशनं काय केलंय? प्रिनेशनं इथं झेलचा विनाश केलाय. पाहिजे 20 धावा पाहिजेत. 20 धावा पाहिजेत. 20 8 चेंडू मध्ये 21 धावा पाहिजे होत्या. आता एक सिंगल घेतली, झेल सुटला तिथे. पहा मी तुम्हाला चेंडू बरोबर सांगतो. दैवतचं जे षटक चालू झालं, दैवतच्या पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली, तदनंतर दैवतने एक वाईट टाकला, तदनंतर एक सिंगल, तदनंतर षटकार आणि 2 पुन्हा एक सिंगल, असे आपल्याला 5 चेंडू पाहायला मिळतात. आणि 20 धावांची गरज शिल्लक असणारे एक चेंडू दैवतचा शिल्लक आहे. 5 चेंडू झालेत. 7 चेंडू मध्ये 20 धावांची गरज आहे. आमच्याकडे या ठिकाणी ऋषिकेश गुणलेखक म्हणून जोडले गेलेत आणि आम्ही बोलताना तर चुकी करणारच नाहीयेत. 7 चेंडू आणि 20 धावांची गरज. हा चेंडू खूप महत्वाचा. डावकुरे हाताचा योगेश लंके आतापर्यंत कारनामा केलाय मोठे फटके खेळण्याचा. दैवतच्या या चेंडूवरती टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळते. इथे झेल होण्याची संधी. दुर्वेश गोवारी चेंडू खाली, झेल टिपला जाईल. योगेश लंकेची खेळी संपुष्टात येईल मैदानाच्या आतमध्ये. चांगलं क्रिकेट पाहायला मिळते. 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. आक्रमक स्ट्रोक खेळणारा आता कोण येणार? उजव्या हाताचा सुनील येवले की डावकुरे हाताचा शिवा लंके? कोण येणार बारक्या कांबळेच्या साथी मैदानाच्या आतमध्ये? पाहण्यासारखा खेळ. तर इकडून शेवटचं षटक टाकण्यासाठी प्राची श्रेयस 11 कामोटे संघाकडून आमंत्रित कुणाला केलं जाणार? कुठल्या गोलंदाजाला पाचारण केलं जाणार आणि कुठला गोलंदाज ती योग्यता दाखवून देणार? पाहण्याचा खेळ. 6 चेंडू आणि 20 धावा. तोपर्यंत चला मावडी 11 आणि पंकज गाडगे या. चला घ्या टॉस घ्या. मग पाटील साहेब या, तुमच्या शुभ हस्ते आपण टॉस घेऊ. जयेश पाटील आमचे श्रीगणेशा 11 कामोडचे महाराष्ट्र पोलीस सेवा दलामध्ये कार्यरत असणारे, या ठिकाणी नाणेफेकीच्या कौलसाठी त्यांना आमंत्रित करतोय. टॉस घेऊया. मोर्या 11 टॉस विन. सुनील येवले आपण पाहतोय. योगेश लंकेच्या जागेवरती बारक्या कांबळेला जोडी देण्यासाठी येतोय. आणि इथे गोलंदाज आपण जीवन म्हणले. 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. 6 चेंडूवरती 20 धावा. 6 चेंडूवरती 20 धावा. कोण बाजी मारणार? प्राची श्रेयस की डिंगडॉंग? डिंगडॉंग की प्राची श्रेयस? जीवन भेंडे की बारक्या कांबळे? बारक्या कांबळे की सुनील येवले? कोण मारणार बाजी इथे? कोण जिंकणार मॅच? गणेश यादव 12वा खेळाडू म्हणून बसून होते, आता ते उभे राहिलेत. काय पाहायला मिळेल आपल्याला? पहिला चेंडू जीवनचा बारक्यासाठी. इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतो. 2 क्षेत्ररक्षकांना हुलकावणी देऊन चेंडू सीमा रेषा पार. चौकार. 5 चेंडू
16 धावांची गरज. क्रिकेट तापलंय, फणफणलंय, लखलखलंय, भणानलंय, झिंगलंय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज. बारक्या कांबळे जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभा आहे तोपर्यंत डिंगडोंग 11नी श्वास रोखलेला नाहीये. जर बारक्या कांबळेला ग्रहण लागलं तर मात्र थोडंसं अवघड होऊ शकतं. परंतु समोरच्या दिशेनं जीवन मेंढे त्याच्याकडे अनुभव आहे. इथे मात्र गणेश यादव 12वा खेळाडू म्हणून श्वास रोखून मैदानाच्या आतमध्ये आम्ही पाहतोय. काय क्रिकेट. मोठ्या फटक्यापासून जीवनला रोखणं गरजेचं आहे बारक्या कांबळेला. तर बारक्याला मात्र एक मोठा फटका खेळायचा आहे. तिथे आत्मविश्वास सुरू होईल. इथे खोलवर पतीचा चेंडू, चांगला चेंडू. कमबॅक पाहायला मिळतोय. 4 चेंडू 16, 4 चौकार किंवा 3 षटकार. काहीतरी पराक्रम करावा लागेल. आता फक्त हाणामारी करावी लागेल. होणार काय पाहायला लागेल. बारक्याकडे ती क्षमता आहे. स्वीपचा शॉट खेळण्याचा प्रयत्न इथे आणि पहा इथे 2 धावांचा नक्कीच. आणि चला पंच आत्ताच्या किती धावा. एकच धाव. विकेट आहे. सुनील आउट आहे. चला सुनील येवले मैदानाच्या बाहेर. विकेटचं पतन आहे. 3 चेंडू आणि 15 धावांची गरज. गणेश यादवनी कडकडीत या ठिकाणी जोराची टाळी वाजवली आहे. जी टाळी आपल्याला कधीच ऐकायला भेटत नाही. जीवनने गोलंदाजी चांगली केली. जीवन भेंडेने गोलंदाजी चांगली केली. बारक्याकडे अजूनही संधी असणार आहे. अजूनही 3 चेंडूमध्ये 15 धावांची गरज असणार आहे. परंतु इथे मात्र मोठे फटके खेळावे लागतील. 3 षटकार किंवा 3 चौकार किंवा 2 षटकार आणि एका चेंडूवरती 3 धावा जरी घेतल्या तरी इथूनही हा सामना जिंकला जाऊ शकतो. परंतु जीवन बारक्यासाठी स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक वा काय कामगिरी केली जाते क्षेत्ररक्षकाकडून. इथे मात्र मला वाटतं प्राची श्रेयस 11 कामोडी संघाला ग्रहण. 2 चेंडूला 13 धावा आणि गणेश यादव म्हणतात काय नाही आता काय नाही. एक चेंडू काढ. गणेश कानमंत्र येत आहेत. फक्त चेंडू टाका आपण जिंकलो. फक्त चेंडू टाक. लिगल डिलिव्हरी टाक असा मागून आवाज दिला जातोय. खोलवर पतीचा चेंडू. या ठिकाणी नक्कीच बारक्याला खेळवलंय. जीवनने चांगली कामगिरी केली आहे मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र एक निर्णायक षटक टाकले आणि अगदी शेवटच्या षटकामध्ये या सामन्याच्या शेवटच्या चरणामध्ये त्या ठिकाणी नेस्तनाबूत करण्याचं काम केलं. आता डावकरे आताचा गोलंदाज टू डावकरे आताचा फलंदाज. जीवन टू शिवा. या आधीचा योगेश लंके हा खेळाडू जो आपल्याला पाहायला मिळाला बिलॉंग करतो निगोज गावातून. पारनेर तालुक्यात असणारे हे गाव. आणि हा दुसरा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो शिवा लंके निगोजचा दुसरा खेळाडू. दोन्ही डावकुरे आताचे. याआधी डिंगडोंगला अगदीच त्या ठिकाणी विजयाकडून घेऊन जाण्याचं काम केलं याने. स्वीपचा शॉट पाहायला मिळतोय. चौकार जरी खेचला असला तरी दिवा विझण्याच्या आधी जी फडफड पाहायला मिळते तसंच काहीसं म्हणावं लागेल डिंगडोंग 11 कामोटेचं. आणि प्राची श्रेयस 11 कामोटे संघ इथून विजयी झालाय. गणेश यादव मात्र